नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही फार्मसीचे विद्यार्थी असाल, जी-पॅट, नायपर किंवा मग ड्रग इन्स्पेक्टर किंवा कॉम्पिटिटिव्ह फार्मसीच्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम आहेत, त्यांची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. फार्मा क्षेत्रातील एक महत्त्वाचं करंट अफेअर्स ते अर्थात काय? तर इंडियन फार्माकोपिया (आय-पी) अर्थात भारतीय औषध कोश याची 10th एडिशन अर्थात 10वी आवृत्ती पब्लिश झालेली आहे. दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी ही 10वी एडिशन पब्लिश झालेली आहे. बऱ्याचदा यावरती प्रश्न विचारला जातो. आपल्या इंडियन फार्माकोपियाची फर्स्ट एडिशन पहिली आवृत्ती कधी आलेली होती तर 1955 रोजी आणि आत्तापर्यंत बऱ्याच परीक्षांमध्ये विचारलं जायचं तेव्हा आपण काय लिहायचो की लेटेस्ट एडिशन कोणती होती तर 9th एडिशन 2022. मात्र आता या प्रश्नाचं उत्तर बदलणार आहे कारण 10वी एडिशन अर्थात 10th एडिशन जी आहे ती 2 जानेवारी 2026 रोजी पब्लिश झालेली आहे. जे संघराज्य अर्थात केंद्र सरकारचे आरोग्यमंत्री आहेत जे-पी नड्डा यांच्या हस्ते काल याचं प्रकाशन झालेलं आहे, पब्लिकेशन झालेलं आहे. ओके. तर याची काही वैशिष्ट्ये असणार आहेत. ग्लोबली आपण थेट 8व्या क्रमांकावर आता पोहोचलेलो आहोत. अर्थात इंडियन फार्माकोपियाला देखील वर्ल्ड रिकग्नाइज मिळालेलं आहे असं म्हणता येणार आहे आणि यामध्ये काही नव्यानं चॅप्टर मोनोग्राफ ॲड करण्यात आलेले आहेत. ब्लड ट्रान्सफ्युजन, ब्लड कंपोनंट असतील आणि इतर अनेकही गोष्टी आहेत. टीबीच्या मेडिसिन्स असतील, अशा अनेक गोष्टींमध्ये काही महत्त्वाचे बदल, महत्त्वाची माहिती ॲड करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा, यावर आधारित वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये प्रश्न हे विचारले जात असतात. जे इंडियन फार्माकोपिया पब्लिकेशन 10वी एडिशन जी पब्लिश झाली त्याच्या अनुषंगानं जे काही महत्त्वाची प्रेस नोट गव्हर्नमेंटकडून देण्यात आलेली आहे, ती प्रेस नोट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे. हे महत्त्वाचं अपडेट आहे. तुमच्यापैकी कोणी जर जी-पॅट, नायपरची तयारी करत असेल तर त्यामध्ये 100% प्रश्न विचारले जातात अशा करंट अफेअर्सवरती. त्यामुळं ही माहिती सर्वांसोबत शेअर करा आणि केवळ एक्झामच असं नाही तर आपल्या क्षेत्रातलं हे महत्त्वाचं अपडेट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. होप सो मी दिलेली माहिती, घेतलेली एफर्ट्स तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीचे स्टुडंट आहेत सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता थोडक्यात तुम्हाला जे गव्हर्नमेंटने प्रेस नोट काढलेली आहे पब्लिकेशन संदर्भातल्या आय-पीच्या, त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत ते थोडक्यात दाखवतो आणि सेम ती PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील शेअर करत आहे, त्यामुळे ती पाहायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता आपला जो इंडियन फार्माकोपिया आहे तो मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंडरमध्ये IPC इंडियन फार्माकोपियल कमिशन मार्फत पब्लिश केला जातो आणि ही प्रेस नोट आहे ऑफिशियली 10th एडिशन जे-पी नड्डांच्या हस्ते पब्लिश झालेली आहे आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, आपला ग्लोबली रँक कितवा आहे, त्याशिवाय या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत. यामध्ये कुठले नवीन मोनोग्राफ ॲड झालेले आहेत. अँटी डायबेटिक, अँटी कॅन्सर मेडिसिन्सचे 121 नवीन मोनोग्राफ ॲड केलेले आहेत. ब्लड कंपोनंट मोनोग्राफ फॉर ट्रान्सफ्युजन या संदर्भात देखील फर्स्ट टाइम यांनी तशा पद्धतीचा मोनोग्राफ ॲड केलेला आहे. ही काही वैशिष्ट्ये आहेत ती यामध्ये लिहिलेले आहेत आणि काही फोटोग्राफ्स या ठिकाणी दिलेले आहेत, महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत. ओके. आणि 10th एडिशन आहे, त्याचाही कलर पूर्वीच्या एडिशनसारखाच थोडक्यात आहे. कलरमध्ये फार मेजर चेंजेस दिसत नाही आहेत. तर हे जे प्रेस नोट आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करतोय. आशा करतो दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.